अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या संस्थेचे सन्माननीय माधवराव पाटील टाकळीकर सर, व्यासपीठावरील संस्थेचे सर्व पदाधिकारी, माजी विद्यार्थी असणारे आमचे सहकारी क्लास वर्गमित्र माजी खासदार सुनील गायकवाड सर, सुषमाताई, राज्यशास्त्राचे प्रख्यात असे विचारवंत असणारे V.N. इंगोले सर, आमच्या काकू मोरे मॅडम, मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबर T.N. मोरे सर, इंगोले सर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मित्रहो, वेळ खूप होत चाललेला आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना या ठिकाणी बोलायचं आहे आणि म्हणून माझे विद्यार्थी म्हणून आम्ही प्राथमिक याच्यामध्ये तिघ-चौघजण बोलतोय, म्हणून मी आपला अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही. परंतु सुधाकर कुलकर्णी सरांना सेवानिवृत्ती होऊन एवढे वर्ष होऊन सुद्धा आज या सभागृहामध्ये एवढे माजी विद्यार्थी आणि राज्यशास्त्रावर प्रेम करणारे उपस्थित असणारे एवढी संख्या पाहून ही व्यक्तिमत्व कशा पद्धतीचं आहे हे आपल्याला लक्षात येईल. आदरणीय कुलकर्णी सरांकडं आम्ही काय शिकलो? आम्ही त्यांच्याकडून संयम शिकलो, एक अभ्यासू वृत्ती शिकली, निष्क्रिय कशा पद्धतीनं वागावं, एक निर्व्यसनी कशा पद्धतीनं राहावं, वाचनाचा व्यासंग कशा पद्धतीचा राहावा, एक आदर्श पिता कसे घडावे, एक गुरु कसे आणि शिष्याचं नातं कसं असावं, हे खऱ्या अर्थानं हे असे व्यक्ती होणं हे येणाऱ्या काळामध्ये खूप दुर्मिळ आहे. खऱ्या अर्थानं विठ्ठल मोरे सर आणि सुधाकर कुलकर्णी सरांचं हे जे काही नातं होतं, कुलकर्णी सर मला नेहमी म्हणायचे, अरे तुझे दादा माझे मोठे बंधू होते. खऱ्या अर्थानं आम्ही दोघांची जोडी अशा पद्धतीची होती की राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन परिषदेच्या माध्यमातून खूप मोठं त्यांनी खऱ्या अर्थानं काम केलं. आज त्यांनी बऱ्याचदा खूपदा बोलून दाखवले की आज जर मोरे सर असते तर आणखी कार्यक्रमामध्ये खूप उंची झालेली असती. सर आपलं हे विचार मला खरे या ठिकाणी तर अशा पद्धतीचा आनंद होतोय की मी ग्रॅज्युएशन करणारे आदरणीय हिंगोले सर या ठिकाणी उपस्थित आहे, V.N. इंगोले सर उपस्थित आहेत, K.T. पवार सर आहेत, घार सर आहेत, दत्ता सोमवंशी आहेत, हे सर्व दिग्गज लोक आहेत. हे या ठिकाणी यांच्या समोर या ठिकाणी बसणं सध्या आम्हाला थोडंसं चुकीचं वाटतंय. परंतु या कार्यक्रमाला सगळ्या प्रमुख पाहुणे आणायच्या दृष्टिकोनातून सुद्धा सरांनी सांगून दिलं की कोणताही राजकीय व्यक्ती आपल्याला व्यासपीठावर नकोय. आपल्याला वाटत असेल की राजकीय लोक दिसायले, हे राजकीयाच्यातले आम्ही विद्यार्थी म्हणून या ठिकाणी आहेत. वेगवेगळ्या पक्षामध्ये सगळे काम करतात, मी सगळे वेगवेगळ्या पक्षात काम करतो, सगळे वेगवेगळ्या पक्षात काम करतात. परंतु सरांविषयी ह्या कार्यक्रम करत असताना प्रमुख पाहुणे सध्या नेमत असताना त्यांच्या उंचीचेच या गाडे अभ्यासक राज्यशास्त्राचे असणारे कोण व्यक्ती बोलावे, तर यापुढे प्रश्न पडला होता. म्हणून आदरणीय V.N. इंगोले सरांना मी विचारलं. त्यांची खऱ्या अर्थानं त्यांच्या मिसेसचं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, येणं अशक्य होतं. ते सध्या दिल्लीत वास्तव्यात आहेत आणि 15 दिवसापूर्वीच आलेले होते. आणि परंतु एक प्रेम विषयाचं कशा पद्धतीचं असतं, ह्या एवढ्या वयामध्ये असणारे हे जी बांधव प्रेम जे पद्धतीचं असतं, विषयाचं जे प्रेम असतं, खऱ्या अर्थाने ह्यांच्याकडून आपल्याला खूप काही घेण्यासारखं आहे. आणि म्हणून त्याला राहावं नाही म्हणले, काही असलं तरी मिसेसचे पायाचं ऑपरेशन झाले आहे तरी पण आम्ही काही करून कार्यक्रमाला येतो. ही जी प्रेम, ही निष्ठा ह्या पिढीकडून आम्हाला घेण्यासाठीच हा आम्ही एवढा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून ही अशी पिढी ही पुन्हा होणे नाही. आणि म्हणून 100 वर्षाचं जी प्रोग्राम आहे हे सर आम्हाला अशाच पद्धतीचा व्यापक स्वरूपाचा घेण्याची आम्हाला आमचा मानस आहे. ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो हा कार्यक्रम असाच चांगल्या पद्धतीनं घेता यावा. त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो आणि मी माझं वाढत चाललेलं या ठिकाणी बरोबर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.